नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत आहात ते म्हणजे शेंगदाणे. जर तुम्ही रोज सकाळी थोड्या प्रमाणात शेंगदाणे खाल्ले तर ते तुमच्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरू शकतात. यामुळे हाडे मजबूत राहतात, रक्ताभिसरण सुधारते आणि BP नियंत्रित ठेवण्यास मदत होते. तसेच शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते आणि आरोग्य चांगले राहते. शेंगदाणे खाण्याची योग्य वेळ असते आणि योग्य वेळी खाल्ले तर त्याचा जास्त फायदा होतो. त्यामध्ये भरपूर पोषक घटक असतात जे आपल्याला इतर पदार्थांमधून सहज मिळत नाहीत. मित्रांनो, तुम्हालाही शेंगदाणे खायला आवडतात का? मला तर खूप आवडतात. लहानपणापासूनच शेंगदाणे हा माझा आवडता पदार्थ आहे. पण काही लोकांना ही साधी आणि चविष्ट गोष्ट आवडत नाही. आजकाल नवीन पिढी जंक फूडमध्ये जास्त गुंतली आहे, जे आपल्या आरोग्यासाठी चांगले नाही. त्यामुळे साधे आणि पौष्टिक पदार्थ खाणे खूप गरजेचे आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की शेंगदाणे कधी आणि कसे खायचे, जेणेकरून तुम्हाला त्याचा पूर्ण फायदा मिळेल. तर चला सुरुवात करूया. सर्वात आधी वेळेबद्दल थोडं सविस्तर समजून घेऊया. शेंगदाणे खाण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे सकाळची वेळ मानली जाते. सकाळी उठल्यानंतर आपलं पोट रिकामं असतं, त्यामुळे त्यावेळी खाल्लेले शेंगदाणे शरीराला पटकन लागतात आणि त्यातील पोषक घटक चांगल्या प्रकारे शोषले जातात. सकाळी रिकाम्या पोटी एक मूठ शेंगदाणे खाल्ले तर शरीराला नैसर्गिक ऊर्जा मिळते, दिवसभर काम करण्याची ताकद वाढते आणि थकवा कमी जाणवतो. मात्र जास्त प्रमाणात खाणं टाळा. एक मूठ एवढंच प्रमाण योग्य असतं. शेंगदाणे खाल्ल्यानंतर लगेचच नाश्ता करणं देखील खूप महत्त्वाचं आहे. अनेक लोक फक्त शेंगदाणे खाऊन तसंच राहतात, पण ते योग्य नाही. शेंगदाणे खाल्ल्यानंतर साधारण 15 ते 20 मिनिटांनी हलका आणि पौष्टिक नाश्ता करावा. उदाहरणार्थ पोहे, उपमा, भाकरी भाजी किंवा फळांचा नाश्ता घेऊ शकता. यामुळे शरीराला पूर्ण पोषण मिळतं आणि पचनक्रिया सुरळीत राहते. आता कसे खायचे ते समजून घेऊया. शेंगदाणे शक्यतो कच्चे किंवा हलके भाजलेले खावेत. खूप तेलात तळलेले किंवा जास्त मीठ घातलेले शेंगदाणे टाळावेत, कारण त्यामुळे फायदे कमी होतात. तुम्ही हवे असल्यास शेंगदाणे रात्री भिजवून सकाळीही खाऊ शकता. यामुळे ते पचायला अजून सोपे होतात आणि शरीराला जास्त फायदा होतो. शेंगदाण्यांमध्ये प्रोटीन, फायबर आणि चांगले फॅट्स भरपूर प्रमाणात असतात. हे घटक आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक आहेत. यामुळे हाडे मजबूत राहतात, पचन सुधारते, स्नायूंना ताकद मिळते आणि शरीराला दिवसभर ऊर्जा मिळते. तसेच हे हृदयाच्या आरोग्यासाठीही फायदेशीर मानले जातात. मित्रांनो, ही एक छोटी आणि सोपी सवय जर तुम्ही रोजच्या जीवनात आणली तर काही दिवसातच तुम्हाला तुमच्या आरोग्यात सकारात्मक बदल जाणवेल.